पत्रकार मित्रो, आज डॉक्टर पतंगराव कदम साहेबांच्या वर्षपूर्ती कार्यक्रमाला स्मृतीस्थळास त्यांच्या ठिकाणी कार्यक्रम होतात. तिथे 16 होता कार्यक्रम, त्या कार्यक्रमामध्ये मी गेलेलो होतो आणि आज येताना आपले सगळ्यांचे या ठिकाणी भेट होत आहे. मुळात आता महाराष्ट्रापुढे फार अस्थिर महाराष्ट्र होतो आहे. महाराष्ट्रात कधी नव्हे तेवढी अस्थिरता आहे. दोन समाजाला झुंजवलं जात आहे. माणसामध्ये दरी निर्माण करण्याचं काम झालेलं आहे. दोन धर्मालाही आपसात भिडवण्याचं काम सुरू आहे आणि काम न करता, विकास न करता, जातीपाती धर्माचं राजकारण करून सत्ता कशी टिकवता येईल, सत्ता कशी उपभोगता येईल, रस्त्यावर येण्याची पाळीच येणार नाही, अशा प्रकारचं धूर्तपणे षडयंत्र महाराष्ट्रात सत्ताधाऱ्यांच्याकडून सुरू आहे. पण यामध्ये अलीकडचंच उदाहरण झालं तर ओबीसी वर्सेस मराठा हे फार घातक, दोनही समाजासाठी आरक्षणावरून लढाई जी सुरू झाली त्यात प्रचंड अस्वस्थता आहे. खरं तर हा दोनही समाज एकेकाळी किंवा अलीकडे मागच्या 4-5 वर्षापूर्वी, 10 वर्षापूर्वी एकत्रित नांदणारा समाज, एकमेकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारा समाज आज एकमेकाविरुद्ध उभा झाला आहे. आणि हे 2014 पासून याची सुरुवात झाली. ज्या वेळेपासून या राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाची सरकार आली, राज्य खड्ड्यात घालण्याचं काम तर सुरूच आहे. राज्याला कर्जबाजारी करून ठेवलं आहे. 10,41,000 कोटीचं कर्ज राज्यावर आहे. राज्यातील कुठलीही कामं विकासाची सुरू करण्यासाठी कंत्राटदार तयार नाही. कंत्राटदारांचे फार मोठ्या प्रमाणामध्ये थकबाकी आहे, देणे आहे. काल परवाच 38 कोटी रुपये कंत्राटदारांचं बिल दिलं नाही म्हणून मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात एका कंत्राटदाराने आत्महत्या केली. आतापर्यंत 3 कंत्राटदारांनी आत्महत्या केली. ज्या भागात मुख्यमंत्री असतात त्या भागात सर्वाधिक शेतकऱ्यांची आत्महत्या होत आहे. खरं तर या सगळ्यामध्ये शेतकरी अडचणीत आहे. शेतकऱ्यांना या संकटामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं, ती मदत अद्याप मिळाली नाही. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा पत्ता नाही. आता लाडक्या बहिणीचे पैसे 2 महिन्यापासून दिले नाहीत. जिल्हा परिषदच्या तोंडावर एकत्र दिल्या जातील आणि पुन्हा फूस लावल्या जाईल. बहिणींना बनवाबनवी केली जाईल आणि मतांची पोळी पुन्हा शेकली जाईल. म्हणजे मोठमोठे खड्डे रस्त्यावर पडले, त्या रस्त्याची दुरुस्ती नाही आणि मंत्री मात्र सत्ता उपभोगण्यामध्ये समाजाला झुंजवून व्यस्त आहे. हेच या ठिकाणी आता राज्यामध्ये दिसते आहे. राज्यामध्ये भ्रष्टाचार प्रचंड वाढलाय. चोरी करणाऱ्यांना अधिकारी पकडले तर दमदाटी दिली जात आहे, धमकावलं जात आहे IPS अधिकाऱ्यांना. हे कशाचं लक्षण आहे? हे केवळ महाराष्ट्र उद्ध्वस्त करायला निघाले असं आमचं स्पष्ट आरोप. याचं कारण असं आहे की महाराष्ट्रातील सामाजिक सलोखा पूर्णतः उद्ध्वस्त केला गेला आहे. ज्यावेळेस सामाजिक सलोखा बिघडतो त्यावेळेस राज्य प्रगतीकडे जाऊ शकत नाही, तर अधोगतीकडे जातो. जो काही काल परवा GR काढला त्यामध्ये ओबीसी समाजामध्येही फार मोठा संभ्रम आहे. एकीकडे माझा DNA ओबीसी मध्ये सांगायचं आणि ओबीसीच्या पाठीमध्ये खंबीर घोषवायचं, हे मुख्यमंत्र्यांच्याकडून होत आहे. ते म्हणतात की मराठ्यांच्या हक्काचं देणार, ओबीसीला वाऱ्यावर सोडणार नाही. आता मला एक सांगा, घरात 2 जनावर पोसतो तर एकाला चारा दिला की दुसरा उपाशी राहणारच ना. एकाच्या वाड्याचं काढून दुसऱ्या
त्यांच्याकडून अभिनय जसं करून घेतलं जात होतं तसा तो अभिनय आता सध्या राज्यामध्ये सुरू आहे. आपसामध्ये अजिबात पटत नाही. शिंदे वर्सेस फडणवीस अशी सगळीकडे चर्चा आहे. सत्य काय आहे तेच सांगू शकतील, पण एकमेकाची जिरवण्यामध्ये हे व्यस्त आहेत. तर एकमेकाची जिरवण्यामध्ये म्हणजे सध्या फडणवीसांच्या आपल्या भारतीय जनता पक्षापेक्षा शिंदे सेनेचे मंत्री फार अस्वस्थ आहेत. रोज नवीन प्रकरणं त्यांची काढली जात आहेत, ती पब्लिक पुढे उजागर केली जात आहे. कंत्राटं वाटली त्याची. आता हे सगळे जे काही चाललेलं आहे हे आपसामध्ये चाललेल्या मारामाऱ्या आहे. प्रत्येक जण हिस्सा सुरळीत मिळावा, वाटा सुरळीत मिळावा यासाठी लढतो आहे. जणांना सत्तेमधला वाटा म्हणजे सत्तेतल्या मिळकतीचा वाटा जो टेबलाखालून येतो तो वाटा मिळवण्यासाठी आपसात प्रचंड मारामाऱ्या या सरकारमध्ये चाललेल्या आहेत. हे सरकार जनतेच्या भल्याचं नाही, जनतेच्या हिताचं नाही, तर कारण त्यांना काही देणं घेणं नाही. हे सरकारच मुळात मतांची चोरी करून आलेलं सरकार आहे. मत चोरीमुळे जे सरकार इथं जे बनवाबनवी म्हणजे महिला भगिनींचा आमच्या त्यांच्या वेदना ज्या आहेत, त्यांच्यावर जे अत्याचार होत आहेत राज्यामध्ये वाढलेले आहेत, त्याचं काही देणं घेणं नसतं. चोरांना कशाची दयामाया नसते, तशीच हे मतांची चोरी करून आलेलं सरकार आहे. त्यामुळे जनतेच्या प्रती या सरकारला काही देणे घेणं नाही हे आता स्पष्ट झालेलं आहे. ओबीसी समाजाला बारामतीमध्ये आज मोर्चाला परवानगी नाकारल्या पोलिसांनी, तरीही हाके पोहोचले नाही. असं आहे की मोर्चाला पोलीस का नाकारतात परवानगी? ओबीसीच्या मोर्चाला का नाकारतात? आणि लोकशाहीमध्ये अधिकारासाठी लढण्याचा हक्कच आहे तो आमचा. कोणी लढत असेल, कुठल्याही धर्माचा जातीचा पक्षाचा माणूस लढत असेल, एक हत्यार आहे लोकशाहीमधलं. मोर्चा काढणं, आंदोलन करणं, घोषणा देणं, उपोषण करणं, यामध्ये सरकारच्या बुडाला आग का लागते आणि त्यात त्यांना राग का येतो? त्यामुळं त्यांना काय म्हणजे ओबीसीचा आवाजच दाबायचा आहे की त्यांचा गळा घोटायचा आहे असा प्रश्न उपस्थित होतो. शेतकरी असतील किंवा इतर घटकांवर अन्यायी सरकार करते, या सगळ्या विषयावरती काँग्रेस म्हणून माध्यमांमध्ये बोलून हे प्रश्न सुटणार नाही. लोकांसाठी लोकांच्यामध्ये उतरून तुम्ही हे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न का करता? तुम्हीच दाखवत नाही. आम्ही उतरतो त्यावेळेस. तुम्ही तुमच्या ठिकाणी असलीकडे लिहून ठेवला आहे 1 तासातून विरोधी पक्षाला 3 मिनिटच दाखवायचं. तुम्हाला आदेश आहेत की मला माहित नाही, पण चॅनलच्या लोकांना सगळ्यांना मालकांना आदेश आहेत. आता आम्ही किती मोर्चे आणि आंदोलन, काल परवा मोर्चात आम्ही 10,000 लोक होती, 2 मिनिटाची क्लिप नाही दाखवली. लोकशाही संपवण्याचंच आहे. तुम्ही चौथा स्तंभ जे आहे हा निपक्ष कुठे वागताना आम्हाला दिसतोय. अर्थात काही ते तुमचा त्यात दोष नाही, तुमचा त्यात दोष नाही. कारण आता 29 चॅनल अदानीचे झालेत, 19 चॅनल अंबानीचे झालेत. पूर्वी हे चॅनल सर्वसामान्य या चॅनलचा वापर जनतेच्या हितासाठी, जनतेच्या हक्कासाठी, त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी होता. आता भूमिकाच बदलली आहे. नाही नाही मी नाही ना त्याचं हे बघा, मी तुम्हाला परत सांगतोय, पुन्हा सांगतोय की राहुलजींनी जी मतचोरीचा विषय मांडला, सोशल मीडियानीच तो उचलला. मीडियामध्ये पंतप्रधानांना कोणी विचारलं नाही आणि खुलासाही मागितला नाही. का नाही मागितला आणि बोलले का नाही? ज्यावेळेस एवढा गंभीर आरोप विरोधी पक्ष करतो आहे, विरोधी पक्षनेता करतो आहे, हे धाडस होऊ शकत नाही, कारण प्राईम मिनिस्टर त्याचं उत्तर देत नाही. हा राहिला देश पातळीवरचा. राज्यातले जे शेतकऱ्यांचे प्रश्न आहे, शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देतो म्हणून सांगितले, दिली जात नाही. तुम्ही म्हणताय प्रसार माध्यमांच्या पुढे मांडा. आम्ही मोर्चे नाही काढलेत काय? आम्ही मोर्चे काढलेत ना. चंद्रपुरात मोर्चा निघाला, नागपुरात मोर्चा निघाला, बुलढाण्यात मोर्चे निघत आहेत या हक्कासाठी. शेतकऱ्यांचे पैसे मिळत नाहीत म्हणून. पण पाहिजे तशी व्यापक एखादी गोष्ट झाली, जसं तुम्ही पाहिला की दिल्लीमध्ये त्या एका मुलीवर अत्याचार झाल्यानंतर काय ती निर्भया असं नाव दिलं, देशातील वृत्तपत्रांनी आणि सगळ्या मीडियाने उचलून धरलं. हा विषय शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देतं म्हणून फडणवीस सरकार त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये सांगतोय.
तरी पण त्यावर आंदोलन होतात, पण तो विषयाला कोणीच धरून ठेवत नाही. कोणी सत्ताधाऱ्यांना विचारत नाही की कर्जमुक्ती कधी देणार. आम्ही विचारतो त्यावेळेस त्याला राजकीय स्वरूप दिलं जातं. पण मुळात एक लक्षात घ्या, हे आंदोलन उभं राहील, नाही राहणार असं नाही. होईल ना, आज सुरुवात आहे. किती दिवस बनवाबनवी करणार? महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात जर आत्महत्या शेतकऱ्यांच्या होत आहेत, कंत्राटदारांच्या होत आहेत, तर विषय काही थांबणारा नाही. सत्ताधाऱ्यांनी सुद्धा आता ही सुरुवात आहे, कारण सरकार येऊन आता फार काही कालावधी झालेला नाही. सर, काही ओबीसी नेत्यांकडून असं सांगितलं जातं की आमच्या ताटातला आम्ही देव देणार नाही. मुळात संविधानानं जर कुणबी या व्यक्तीला संविधानामध्येच आरक्षण असेल तर ओबीसीच्या ताटातला आता जे नवीन येणारे कुणबी कसं काय घेऊ शकतात, असा भ्रम का ओबीसी नेते निर्माण करतात? एक सांगू काय, या भारतीय जनता पक्ष असेल की महायुती सरकार, आरक्षण संपवण्याचंच घाट आहे. हे देऊ शकत नाही, कारण यांचे विचार जे आहेत, मुळात ज्या मातृसंघाचे विचार आहेत या पक्षाचे, त्या आरक्षणाच्या विरोधात आहे. त्यांना आरक्षण मान्यच नाही. त्यांचे सरसंघापासून अनेक जणांनी त्या संदर्भात त्यांची स्पष्ट भूमिका मांडली आहे. हे आपणही वाचलंय, मी पण पाहिलं. त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा ठेवू नये. एक. दुसरी गोष्ट, कुणबी समाजाला दाखले देण्यासाठी कुणाचाही विरोध नाही. आमच्या विदर्भातले सगळ्या कुणबी ओबीसीमध्ये आहेत, मराठवाड्यातले काही कुणबी आहेत. पण नव्यानं ज्या ठिकाणी ज्या गॅजेटचा आधार धरून बोलल्या जात आहे की त्यामध्ये सगळे 100% मराठा समाज कुणबी होईल. काय होईल याच्यात? माझं मत एवढंच आहे, तुम्ही काय देता कोणाला येणार. तुम्ही आरक्षण किती आहे आता? 27%. 27% आरक्षणामध्ये 13% आरक्षण आज आम्ही विजयंती, एनटी, विमुक्त जमाती यांना आम्ही 13% देतो. उरला किती? 19%. 19%मध्ये मराठा समाज पूर्ण आला आणि आमच्याही समाजाला कोणाच्या वाट्याला काय मिळेल? बरं राहिलं, तुम्हाला 52% आरक्षण आहे राज्यात. हे आरक्षण मी समजतो की मराठा आणि इतर समाज हे समाज मिळून जरी 20% असणार, 25%, 75% लोकांना आरक्षण मिळत आहे. 52%, 75% लोकांना आरक्षण मिळत आहे 52%, आणि 25% लोकांना आरक्षण मिळत आहे 48%. फायदा कोणाचा आहे? पण मला एक मिनिट थांबा, पूर्ण उत्तर होऊ द्या. तुमच्या प्रश्नाचा रोग जो आहे ना, मी त्याचं उत्तर समाधानकारक देतो. ठीक आहे. हा, हे यामध्ये नुकसान होते आहे ज्या समाजात ज्या लोकांनी हे आरक्षणासाठी आता चढाओढ सुरू केली आहे, त्यामध्ये शैक्षणिक आणि आर्थिक त्याच्या पलीकडची मागणी आहे. आता मला सांगा तुम्ही, मला काल एक फोन आला ग्रामपंचायत सदस्याचा मराठवाड्याचा. साहेबांनी मी आता सदस्य झालो म्हणे, आरक्षण होतं. आता आमच्या गावातून जवळपास 150 समाजाचे लोक कुणबी समाजाचं प्रमाणपत्र भेटलं. आता मी निवडूनच येऊ शकत नाही म्हणे, माझं संपलं म्हणे राजकारण, माझं आयुष्य संपलं म्हणे राजकीय. हा विषय तिथे येतो आहे. म्हणून आरक्षण देत असताना आमची राहुलजी गांधी जे म्हणतात, तुम्ही हे कॅप वाढवा ना 50%च्या वरची आणि त्यांना विशिष्ट आरक्षण देऊन टाका, संपला ना विषय. कशाला करायचं? जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी. खतम विषय. साहेब, एकच मिनिट एवढं संपवतो. मला एक सांगा, जर इतर समाजामध्ये जर काही प्रवर्गामध्ये लोक गरीब असतील तर मराठा समाजामध्ये गरीब समाज नाहीये का? मी कुठं नाही म्हणतो, कुटुंबीय नाही. मी कुठं नाही असं कसं बघा, तुम्ही जे म्हणताय ना, मी असं कसं म्हणत नाही. तुमचा बोलण्याचा अर्थ कळला, मी असं तसं नाही म्हणताय. 10% ईडब्ल्यूएसचा दिलाय, पण तो कोर्टात टिकत नाही ना सर. आता सुरू आहे ना सर, कोर्टात सेंट्रल गव्हर्नमेंटने दिला ना. ते 10% किंवा जे मागे दिलेले आरक्षण आहे, तुमचं सरकार असताना असेल किंवा फडणवीस साहेबांचं सरकार, त्यामुळं ते टिकत की नाही. तुम्ही जर पूर्णच ओबीसी, मला तर असं वाटतंय की मी ओबीसी समाजाला आव्हान करणार आहे, तुम्ही जनरल मध्ये या, आम्हाला जनरल मध्ये ढकला, आम्हाला त्याच्यात फायदा आहे. होईल ना, करेल ना, मी करेल. मी आता 8 तारखेला बैठक बोलवली आहे. कुणबी समाजाला दाखला देण्यासाठी कोणाची विरोध नाही, आम्ही विरोध केलेला नाही. पुन्हा सांगतो, माझ्या तोंडी जबरदस्तीनं घालायचं नाही. मी माझा विरोध नाही. पण त्या गॅजेटचा आधार घेऊन एवढे काय म्हटलं, त्या गॅजेटमध्ये इतके कुणबी, इतके मराठा, मी कसं ओळखू? कोण सरकार ओळखणार आहे कोण कुणबी त्यातले कोण आहे? काय कसं ओळखणार सांगा तुम्ही? त्यामुळं या संदर्भात जो निर्णय आज सरकार म्हणून जी आर काढला, ह्या तरी मराठ्याच्या फायद्याचा आहे काय? त्यांची फसवणूक करताय, आमची फसवणूक करताय. चला, एक प्रश्न आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
ओबीसी आरक्षण उपसमिती आता स्थापन केली. बरं, विरोधी पक्षांना त्यांनी विश्वासात घेतलं का? आणि तुमची भूमिका काय काँग्रेस म्हणून? हे बघा, मराठा समाजाची उपसमिती स्थापन होऊन किती वर्ष झालेत, काय नाही मिळाला, संघर्ष थांबला, प्रश्न सुटलेत, हे याच समितीचं होणार आहे, दुसरं काय होणार आहे. त्यामुळे ह्याच्यात कोण काय फायदा होईल हे आम्हाला तर विश्वासात घेतलंच नाही, पण चुप करण्यासाठी केलेलं हे सोंग आहे. साहेब, अजित